न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी अर्थातच ज्याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून लागलेली होती त्या अंधेरीच्या पोटनिवडणुकीची। अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आज सकाळी मोठा ट्विस्ट आला, कारण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी या संदर्भात पत्र लिहिलं। त्या पाठोपाठ शरद पवार यांनी सुद्धा आवाहन केलं। यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे सुद्धा प्रताप सरनाईक यांनी आवाहन केलं। या सगळ्यानंतर भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवत या पोटनिवडणुकीतून माघार घेतले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून या संदर्भातली घोषणा केली। यानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला। पटेल यांच्या माघारीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यापैकी 5 अपक्ष उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। भाजपनं ही उमेदवारी अर्ज मागे घेतला, पण अद्यापही 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे येत्या 3 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणारच आहे। 6 नोव्हेंबर रोजी निकाल लागेल, 3 नोव्हेंबर रोजी मतदान होईल। त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक आहे असं बोललं जात आहे। गटाचे मुरजी पटेल आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर जे निवडणूक लढवणार होते त्या मुरजी पटेलांचा जो आज अर्ज होता, आमच्या केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे। अर्ज आम्ही परत घेतोय आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज्या सौ लटके आहेत त्या निवडून याव्यात, त्यांच्या समर्थनार्थ हा अर्ज आम्ही परत घेतोय। मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत। एकदा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो होतो तो कधीही पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जात नाही। त्यामुळे मुरजी पटेल हे अपक्ष लढणारच नाही, कारण ते भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि युतीचे उमेदवार होते, आणि त्यामुळे मुरजी पटेलकडनं ही शंका घेण्याचं कारणच नाही आहे की मुरजी पटेल निवडणूक लढतील। अजिबात दबाव नाही। पार्टीचा मी कट्टर कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि आमच्या नेत्याचे आदेश आले की आम्हाला हे सर्व मी आधीही काम करत होतो, याच्या पुढेही काम करत राहील आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये मी पहिले काम करतो, त्याच्यापेक्षा ताकदीने काम करेन। मी पक्षाचा मानणारा कार्यकर्ता आहे, मी अपक्ष हा निवडणुकीत लढणार नाही आणि मी माझ्या समोर जे ऋतुजाताई आहे त्यांना मी शुभेच्छा देतो। आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी, प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळेजी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींशी चर्चा करून प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हिताचा जो निर्णय घेतलाय त्याला पूर्ण जनतेचं समर्थन आहे। भारतीय जनता पार्टीने हा घेतलेला निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी शिरसावंत केलेला आहे। आज भारतीय जनता पार्टीने तसा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे आभारी आहोत। आज जर रमेश लटके जिवंत असते तर नक्कीच त्यांनी आमच्या भूमिकेशी ते सहमत असते आणि आमच्याबरोबर असते। भारतीय जनता पार्टीने हा विचार केल्याबद्दल महाराष्ट्रातील राजकारणाची जी परंपरा आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये त्या संस्कृतीमध्ये वाढवण्याची, एक चांगली संस्कृती लोकांसमोर येण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आमच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे त्याचबरोबर सर्व नागरिकांतर्फे सुद्धा मी त्यांचे आभार मानेन। जनमताचा आदर करून आणि पोटनिवडणूक ही 1.5 वर्षाकरता असल्यामुळे सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे या ठिकाणी
जी मागची परंपरा आहे की बऱ्याच वेळेस बिनविरोध करण्याचा पक्ष करत असतात, त्याचा पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे आणि स्वर्गवासी लटकेंच्या सौभाग्यवतींना यावेळी बिनोस काढण्याकरता त्यांनी आपली माघार घेतलेली आहे. आणि हा भाजपने दिलेल्या प्रतिसादामुळे महाराष्ट्राची परंपरा, जी इतक्या वर्षाची जी परंपरा होती ती कायम राखली. त्याबद्दल त्यांचं खास मी मनापासून आभार मानतो की ही परंपरा त्यांनी राखली. सगळ्यांच्या म्हणजे मनात जी गोष्ट होती की अशा पद्धतीने निवडणूक होऊ नये, कारण अगोदरच त्या घरावरती दुःखाचा डोंगर असतो आणि अशा परिस्थितीत त्यांना निवडणूक लढायला लागू नये, त्याबद्दल आता ही निवडणूक बिनविरोध होऊ घातलेली आहे. मी पवार साहेबांचे खास आभार मानतो की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला, राज ठाकरेंनी याच्या बाबतीत पुढाकार घेतला. काल पवार साहेबांनी आवाहन केलेलं होतं, राज ठाकरेंनी आवाहन केलेलं होतं. प्रत्येक वेळेस अशा प्रकारची माघार घेतली जातेच असं काही नाही. माघार घेतलेली असेल तर मी त्याचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. एक चांगली परंपराचा पायंडा इथं पाडला गेलेला आहे. थोडंसं एक वेगळं वातावरण आहे, दिवाळी तोंडावर आहे. या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये त्यांच्या विधवा पत्नीला उमेदवारी मिळालेली होती, त्याही कामाला लागलेल्या होत्या, त्याही घरोघरी फिरत होत्या आणि सगळ्यांनी आवाहन केल्यामुळे कदाचित हा चांगला विचार त्यांनी केला असावा. प्रत्येक गोष्टीत काही राजकारण बघणं हे गरजेचं नसतं. काही गोष्टी आपल्या संस्काराच्याही असतात आणि ती पुन्हा एकदा मध्ये थोडंसं जे महाराष्ट्रात डिस्रप्शन झालं होतं ते कदाचित परत त्या सुसंस्कृत राजकारण पुन्हा एकदा जर होत असेल तर मी त्याचं मनापासून स्वागतच करेन. तिकडे भाजपनं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांचे आभारही मानले. पोटनिवडणुकीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. त्यानंतर वेगानं घडामोडी घडल्या आणि अखेर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलंय आपण पाहूयात. प्रिय मित्र देवेंद्रजी, सस्नेह जय महाराष्ट्र. काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात, याबद्दल आपल्या सहकार्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींचे शतशः आभार. चांगली सकारात्मक राजकीय संस्कृती सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी, असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात, याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनश्च आभार. आपला मित्र राज ठाकरे. काल पवार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन या परंपरेची आठवण करून दिली, ही परंपरा सांगितली. राज ठाकरे यांनी देखील पत्र दिलं. उद्धव ठाकरे यांनी देखील एक महाराष्ट्राची परंपरा कशी आहे आणि साहेबांनी हे पण सांगितलं की अशा वेळेला ज्यावेळेला प्रमोद महाजनांचं निधन झालं होतं, शैलजा गिरकरांचं निधन झालं होतं, त्यावेळेला आम्ही देखील उमेदवार दिला नव्हता आणि ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्याची ही वेळ आहे. नाही, राज ठाकरेजी आणि शरद पवारजी यांनी घेतलेली कालची भूमिका हा एक भाग आहे, आणि त्यामुळं त्या भागापेक्षाही आमची संस्कृती जी आहे पक्षाची, आमची जी यापुढच्या भूमिका आहे, मागच्या 1980 पासूनच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकीय इतिहासामध्ये अशा अनेक वेळा भूमिका आल्यात. एखादा परिवारातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्या परिवारातल्या एखादा उमेदवार लढत असेल, त्यांची स्वतः त्या वहिनी लढत असतील, लटके वहिनी, तर एक गोष्ट खरी आहे की याचा विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे अखेर भाजपनं आपला उमेदवार मागे घेतला. तिकडे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय उशिरा का होईना पण घेतला, याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. दरम्यान निवडणूक बिनविरोध व्हावी असा माझा सल्ला होता, असंही पवार म्हणाले. भाजपनं पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान भाजपनं माघार घेतल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल असं म्हणणं चुकीचं आहे, कारण इतरही 5-6 अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे
यातील एक जरी उमेदवार निवडणुकीला उभा राहिला तरी निवडणूक घ्यावी लागणार आहे. माझ्या दृष्टीने निर्णय काय झाला हा होतोच. त्याचं टाईम टेबल काय, कधी कुणी वगैरे या गोष्टी सोडून द्या. आणि हे असे निर्णय हे असे फटकन होत नसतात. त्याला काही ना काहीतरी ग्राउंडवर करावं लागतं. महाविकास आघाडी म्हणून आपण सूचना केल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी आपला आभार मानला आहे. यानंतरही अशाच प्रकारे महाविकास आघाडी आपल्या नेतृत्वात मजबूत चालू राहील असं वाटतं. जे वेळ आली, जे इलेक्शन झाल्या, आमची इच्छा आहे की एकत्र राहून आपण काम करावं. पण हे जरी इच्छा असली तरी डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट्स हा एक कधीचा मुद्दा असतो आणि त्याच्यात किती एक वाक्यता होते त्याच्यावर अवलंबून आहे. पण आमचा प्रयत्न आहे की याच्यात एक वाक्यता आणून सामूहिक आपण लोकांच्या समोर अल्टरनेटिव्ह द्यावा. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या लिहिलेल्या पत्रानंतर शरद पवार यांनी आवाहन केलं. भाजपनं इथला आपला उमेदवार मागे घेतला, पण विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पराभवाच्या भीतीनं भाजपनं माघार घेतली असं वक्तव्य केलंय. त्यांच्या विधानानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अंधेरीमध्ये शिवसेनेचा विजय हा ठरलेलाच होता हे माहीत असताना भाजपनं माघार घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे विधान आलंय पाठोपाठ, ज्या वेळेला भाजपनं आपला उमेदवार मागे घेतला आहे आणि त्यामुळे भाजपच्याकडून आता यावर तीव्र प्रतिक्रिया येणार यात काहीच शंका नाही. प्रामुख्यानं राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर लगेचच शरद पवार यांनी आवाहन केलं होतं. बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून पण आवाहन करण्यात आलं होतं आणि अखेर आज भाजपनं सकाळी आपला उमेदवार मागे घेतला. अंबादास दानवे यांनी काय म्हटलंय आणि त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी काय कठोर शब्दात टीका केली पाहूया. मला असं वाटतं, मी सांगतो, शिवसेनेची तिथं शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे आणि एक भगिनी तिथे उभी आहे. रमेश लटके जे आमचे स्वर्गीय आहेत ते शिवसेनेचे शाखा प्रमुखापासून तर आमदारापर्यंत काम केलं. 24 तास काम करणारा कार्यकर्ता. दुर्दैवाने त्याचं निधन झालं आणि म्हणून शिवसेनेचा विजय तर तिथं ठरलेलाच होता आणि म्हणून हा विजय ठरलेला असतानाही अशा प्रकारे माघार घेणं वाटतं काही हरकत नाही, एक चांगलं काम. अंबादास दानवेंना म्हणावं की एवढीच पराभवाची भीती भाजपला वाटत होती असं वाटत होतं, तर मग उद्धव ठाकरेंनी पत्रक कशाला काढलं? सुंब जळाला तरी पीठ जात नाही अशी उद्धव ठाकरेंची अवस्था आहे. आणि त्यामुळे अंबादास दानवेंनी अनिल परब आणि ऋतुजा लटके काय बोलले आहेत यांच्याकडनं शिकावं, नाहीतर अंबादास दानवेंची अवस्था सुद्धा शिवसेनेचे आत असलेल्या नेत्यांसारखी होईल एवढं त्यांनी लक्षात ठेवा. तिकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र यावर थेट भाष्य करायचं टाळलं. भाजपला त्यांचा पराभव स्पष्ट दिसला असा सर्वे आला आणि म्हणून मुरजी पटेल असं आहे की ही एकदा जेस्टर दाखवल्याच्या नंतर ही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. त्यामुळे त्याच्यावर मी काही कॉमेंट करणार नाही. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि तानाजी सावंत यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. ही सदिच्छा भेट होती असं तानाजी सावंत यांनी म्हटलं. अर्थात काही दिवसांपूर्वी राज ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत तानाजी सावंत उपस्थित होते. आता तानाजी सावंत थेट राज ठाकरे यांच्याच घरी गेल्यानं चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. परवा देखील राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती. काय विषय होता, काय सांगायचं? नाही, काही नाही. परवा मीटिंग झाली, त्या अनुषंगानं मान्य राजसाहेबांनी मला आमंत्रित केलं होतं की एकदा भेटून जा म्हणून. आज त्यांच्या ह्याच्याप्रमाणे सीएम साहेबांच्या आदेशानुसार मी आज त्यांना भेटायला आलो, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि निघालो.
बातमी पुण्यातली. पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष मोठ्या पक्षांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. पुण्यात मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी हा दावा केला आहे. पुणे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदेंच्या पक्षानं ही तयारी केली. गणेश कला क्रीडा संकुलात पक्षाचा मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्यात शहरातले अनेक बडे नेते बाळासाहेबांची शिवसेना यात प्रवेश करणार असं कळतं. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये अनेक जण पुणे शहरातून, त्यामध्ये मनसे असन, राष्ट्रवादी असन, काँग्रेस असन, अनेक जण प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अनेक जण संपर्कात बी आहे. परंतु पुढेही आमचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या पुढेही अन्याय न होता त्याच्यामुळे आमची तपासणी चालू आहे की ज्या ज्या ठिकाणी योग्य असा कार्यकर्ता, जो संघटनेसाठी चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यांनाच आम्हाला प्रवेश द्यायचा आहे. असे अनेक कार्यकर्ते संपर्कात आहे, माझ्या संपर्कात आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारनं महाराष्ट्राला तब्बल 223 प्रकल्प दिलेत. मात्र या प्रकल्पांच्या कामाला विलंब होत असल्यानं त्यांचा खर्चसुद्धा झपाट्यानं वाढत चालल्याचं समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला सर्वाधिक प्रकल्प दिलेत. यातला प्रत्येक प्रकल्प साधारण 150 कोटी किंवा त्याहून जास्त किमतीचा, काही तर 2 लाख कोटींचे आहेत. मात्र हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची राज्याची जबाबदारी आणि राज्याची कामगिरी या संदर्भात काहीशी निराशाजनक आहे. यापैकी बऱ्याचशा प्रकल्पांना अनेक महिन्यांचा कालावधी लागला आणि या विलंबामुळे खर्च सुमारे 25,000 कोटींनी वाढल्याचं कळतं. खर्चाची वाढ आणि वेळेतली वाढ या दोन्ही मागे मोठं कारण आहे तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातला संघर्ष. त्यामुळे अनेक निर्णय घेण्यातही वेळ लागल्याची माहिती मिळते. आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानं रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल अशी शक्यता आहे. असे कोणकोणते महत्त्वाचे प्रकल्प आहेत, किती 100 कोटींचे हे प्रकल्प आहेत आपण पाहूयात. महाराष्ट्रात एकूण 223 प्रकल्प, उत्तर प्रदेशात 107, बिहारमध्ये 85, पश्चिम बंगालमध्ये 64, आंध्र प्रदेशात 63, गुजरातमध्ये 57 प्रकल्प आहेत. म्हणजे या व्यतिरिक्तही काही प्रकल्प आहेत, पण एकूण 33 राज्यात 1579 प्रकल्प आहेत. ते 31 मार्च 2022 च्या पर्यंतचा जर का अहवाल घेतला, आपण आढावा घेतला, तर 223 प्रकल्पांसाठी 25,000 कोटी रुपयांचा खर्च वाढला आहे. 20 प्रकल्प यांना पूर्णतः विलंब झाला आहे. वाढलेला वेळ आहे तो 9 महिन्यांपासून 200 महिन्यांपर्यंत आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. भाजपसोबत पुन्हा लव यू सुरू झालं आणि पुन्हा आपल्याला तेच खातं मिळाल्याचं वक्तव्य पाटील यांनी केलं. 40 लोक तुम्हाला सोडून जातात तेव्हा नेतृत्व चुकीचं असतं असं सांगत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना टोला लगावला. सत्तार साहेब जसे बोलण्यात हुशार आहे तसं काम करण्यात हुशार आहे. शिंदे साहेबांबरोबर पहिलं तिकीट काढणारा हाच माणूस. बम बम बोले बेच दे सोने चांदी के गोले, कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले. मी तर नंबर 33 होतो, तिर्री पे तिर्री. पण तिथे तुमचे सन्माननीय खासदार महामंडलेश्वर 1000 श्री श्री संजयजी राऊत यांनी सांगितलं, म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर जा. उडाले ते कावडे आणि म्हणले राहिले ते मावळे. आणि आम्ही उद्धव साहेबांना सांगून निघालो, गपचाप नाही पळालो, सांगून निघालो
अरे साधा नगरसेवक जरी जात असला तर आम्हाला रात्रभर झोप येत नाही. 40 आमदार निघताय तरी तुम्हाला काही वाटत नसेल तर नेतृत्व कमकुवत आहे असं मानायला काही हरकत नाही. पहिला झटका झाला भुजबळ साहेबांचा, तेव्हा आम्ही फुटलो नाही, तेव्हा आम्ही शिवसेनेत होतो. नारायण राणे साहेब फुटले तेव्हा मी आमदार होतो, तेव्हा आम्ही गेलो नाही. राज ठाकरे गेले तेव्हा आम्ही गेलो नाही, मग आत्ताच का गेलो? आणि ते मी एकटा गेलो तर ठीक आहे. 55 मधून 40 हा आकडा छोटा आहे. याचा अर्थ 40 आमदार जेव्हा एकत्रित जातात तर काहीतरी दालमध्ये काला आहे. म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं होतं की एकनाथ शिंदे सारखा माणूस गमावू नका. याच कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं. आमचं लव्ह मॅरेज मोडलं पण आमचं लव्ह नाही अरेंज मॅरेज होतं असं भाष्य दानवे यांनी केलं आणि एकच हशा पिकला. यावेळेला दानवे यांनी बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. दुसरीकडे माझं आणि सत्तार यांचं नातं म्हणजे सासू सुनेचं आहे, पण आता तुलनेत आरोप प्रत्यारोप कमी झाले आहेत असंही दानवेंनी सांगून टाकलं. गुलाबरावनं सांगितलं की आमचं लव्ह मॅरेज तुटलं. आपलं लग्न होतं गुलाबराव, लव्ह नव्हतं आपलं, अरेंज मॅरेज होतं आपलं. लव्ह मॅरेज तुम्ही त्यांच्याशी केलं ऐन वेळेवर, पण जेव्हा तुम्ही लव्ह मॅरेज करत होते ना, तुमच्या खुणा खाना चालल्या होत्या ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की एकमेकाला खुनू राहिलेत म्हणून. कारण त्या टायमाला मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की खुनवते एकमेकाला. पण जेव्हा तुमचं ना आमचं डबल चालायला लागलं तेव्हा समजलंच ती केव्हा खुणवलं एकमेकाला तुम्ही. तर ते अचानकच झालं. चहा विकणारा जर का देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो तर टपरीवाला पाणी पुरवठा मंत्री का होऊ शकत नाही? गुलाबराव, तुमच्या बापान तर टपरी टाकून दिली होती तुम्हाला, आमच्या बापान तर टपरी बी टाकून दिली नव्हती आम्हाला. शाळेत जायला सायकल मागितली तर ते म्हणले, भाऊ तुझे काय पाय तुटलेत का, जाय तू तसाच जाय. कसरत होती त्या काळातली, पण ते तुम्ही आणि मी येणं केलं म्हणून आज इथपर्यंत आपण येऊ शकलो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की मी तुमची राजकारणातली सासू आहे, तुम्ही माझी सून आहे. कारण तुमच्यापेक्षा जास्त दिवस मी राजकारणात गेले, आणि तेव्हा सासू सुनाचं नातं आहे आपलं. आता साहेब काही करा पण आमच्या पुढे ठोचा, नाही तर बस आता एकटेच वाटीत. असं करा जाऊ नका. हे सासू सुनाचं नातं आहे. हे बा सगळ्यात जास्त ह्या हसू राहिल्या बा, यायला अनुभव आहे की जर माया पुढं सौदा ठेवला नाही आणि परस्पर का सासू सुनांना वाटला तर सासूचा तळफळाट होतो. मग दानवे स्टाईल. तिकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत आहे. संपूर्ण देशासह राज्यात सुद्धा म्हणजे मुंबईत आणि महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान झालं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं मुख्यालय टिळक भवन इथेही मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी यावेळेला आपला मतदानाचा हक्क बजावला. 19 ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मैं तो पार्टी के बदलाव के बारे में जो बोल रहा हूँ, ये भीतर के बदलाव. हमारी आइडियोलॉजी में कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन हमारे संगठन में, हमारे काम करने की तरीका में मैं बदलाव लेके आना चाहता हूँ. और इसका तो मेरे घोषणा पत्र में सारी डिटेल्स लिखा है, और उसमें मैंने विकेंद्रीकरण के बारे में बोला और हमारे पार्टी के कार्यकर्ताओं हर स्तर में उसका शक्तिकरण करने की. ये एक हमारा संगठन का चुनाव है, ये इंटरनल पार्टी इलेक्शंस है. इसमें हम सभी फ्रेंडली फाइट कर रहे हैं और इसमें कोई किसी के खिलाफ, एक दूसरे के खिलाफ इलविल नहीं है. और बड़े डिसिप्लिन वे से चुनाव हुए, कोई गड़बड़ नहीं हुआ और कोई भी एक दूसरे के विरोध में बोलने की भी बात नहीं की, लेकिन ठीक ढंग से चुनाव चला. लोकशाही मार्गाने होणारी ही
निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होऊ लागलेली आहे आणि सर्वांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे असलेल्या उमेदवाराला निवडून देण्याची मुभा आहे आणि म्हणून मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी निष्पक्षपणे पार पाडली जाते आपण पाहत आहात आणि त्यामुळे असा कुठलाही विषय नाही. गांधी कुटुंबियांनी सुद्धा आपलं कोणालाही असं स्पष्ट समर्थन असं दिल्याचं सांगितलेलं नाही आहे. प्रत्येक काँग्रेसच्या मतदाराला त्यांना हवा असलेला उमेदवार ते निवडू शकतो अशा प्रकारचीच एकंदरीत परिस्थिती आहे. हे पहिल्यांदा नाही आहे की जेव्हा काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी कुटुंबाच्या बाहेर आहे. हे भरपूर वर्षांपासून होत आलेलं आहे. काही दशकांमध्ये या ठिकाणी नक्कीच काँग्रेसचे अध्यक्ष गांधी कुटुंबातले राहिलेले आहेत, पण आमच्यासाठी आमचे नेता आमचे गांधी परिवार हा श्रेष्ठ आहेतच, पण ह्या पक्षामध्ये लोकशाही आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे. आदरणीय सोनिया जी हो या राहुल जी हो, उनका करिश्मा तो पार्टी में है ही. उनका नेतृत्व हम पूरे मानते हैं और उनके नेतृत्व में उनके मार्गदर्शन में ही पार्टी चलने वाली. लेकिन प्रेसिडेंट जो है वो उनके फैमिली के बाहर का है. उनकी इच्छा थी कि बाहर हमारे गांधी फैमिली का कोई खड़ा नहीं रहेगा, वो उन्होंने बताया था. तो ये तो बहुत फेयर और अच्छा तरीका उन्होंने अपनाया है. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांची आज सीबीआय चौकशी होते. दिल्ली सरकारतर्फे अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होते. सिसोदिया यांना सोमवारी सकाळी 11 वाजता सीबीआयच्या दिल्लीच्या मुख्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. सीबीआयच्या मुख्यालयात जाऊन या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करेन, सत्यमेव जयते असं ट्विट सिसोदिया यांनी केलं. दरम्यान आज सिसोदिया यांना अटक केली जाईल अशी शक्यता आम आदमी पक्षाकडूनच वर्तवली जाते. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये 82 तालुक्यात 1165 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. आज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचा बोलबाला दिसून येतोय. भाजपचे मतमोजणी आज पूर्ण होते. भाजपचे 225हून अधिक जागांवर भाजपचे सरपंच निवडून आले, तर शिंदे यांच्या पक्षानं सुद्धा या निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 123 सरपंच निवडून आलेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मोठा फटका बसल्याचं दिसतंय. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रणाली, राज्यभरातली मतमोजणी काय सांगतेय? अंतिम निकाल कधीपर्यंत येईल? चित्र कसं स्पष्ट होईल? खरं तर आज सकाळपासूनच चित्र वेगवेगळ्या ठिकाणी स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. एकूण जर आपण आकडेवारी बघितली तर त्या आकडेवारीमध्ये आपल्याला भाजपची सरशी होताना दिसते आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं मतदान झालेलं किंवा त्यांचे सदस्य निवडून आलेले, ग्रामपंचायत सरपंच निवडून आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या व्यतिरिक्त काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आपल्या हाती आहे. उदाहरणार्थ नाशिक जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतीची जर आपण आकडेवारी बघितली तर अपक्ष 29 जण आहेत. राष्ट्रवादीला इथं चांगलं मतदान झालेलं आहे. 23 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या खात्यात गेलेल्या आहे. ठाकरे गटाकडे म्हणजे आपण जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे 17, काँग्रेसकडे 1 गेलेली आहे. इथं खरं तर नाशिकमध्ये आपण एक म्हणायला पाहिजे की इथे बाळासाहेबांची शिवसेना असेल किंवा भाजप असेल यांना अजून विजय मिळवता आलेला नाहीये. शहापूर जी की अत्यंत महत्वाची आपण म्हणू शकू ठाणे जिल्ह्यातली ग्रामपंचायत आहे, इथला निकाल थोडासा बाळासाहेबांची शिवसेना यासाठी आतापर्यंत जो आहे थोडासा धक्कादायक मानावा लागेल. कारण तिथं शिंदे गटाला 12 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळालेला आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 24 ठिकाणी विजय मिळालेला आहे. भाजपला 8, राष्ट्रवादीला 9 अशा आपण इथे विजय पाहतोय. चंद्रपूर जी की विदर्भातली एक अतिशय महत्वाची ग्रामपंचायत मानली जाते, तिथले सुद्धा निकाल जे आहेत ते हाती आलेले आहेत. प्रणाली, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्तांतर झालाय, कारण जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं भाजपला पाठिंबा दिल्याचं समोर आलंय. ठाकरे यांच्या दोन्ही सदस्यांनी
भाजपला मतदान केलं, तर काँग्रेसच्या 4 सदस्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपनं अन्य पक्षांच्या मदतीनं सत्ता काबीज केल्याचं पाहायला मिळत आहे. अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता राखली आहे. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम राहणार आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे 5 सदस्य गैरहजर राहिल्यानं वंचितच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. जिल्हा परिषद अध्यक्षपदी संगीता आढाऊ तर उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांची निवड झाली आहे. आणि आता निवडणुकांच्या नंतर पाऊस पाण्याच्या बातम्या. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोरडा नदी तुडुंब भरून वाहू लागली. सतत पडणाऱ्या पावसामुळे कशालिंगवाडी ते कोसारी या मार्गावर असलेला पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे भर पावसातही परीक्षेसाठी जाताना विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून जीपमधून प्रवास करावा लागतोय. तिकडे वाशिम जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय. वाशिममधील धोडप बुद्रुक, बाळखेड, गोहांगा, हाडे या परिसरासह पैनगंगा नदीच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यानं नदीला पूर आलाय. काही पूर इतका मोठा आहे की काही पूल हे पाण्याखाली गेलेत, रस्ते पाण्याखाली गेलेत. तसंच शेतपिकाला सुद्धा या जातांच्या पावसामुळे फटका बसल्याचं दिसत आहे. तिकडे यवतमाळमध्ये परतीच्या पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण निर्माण केलंय. विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह अचानक पाऊस कोसळू लागला. त्यामुळे आता पिकांचं नुकसान होणारच असं शेतकऱ्यांना वाटू लागलंय. सततच्या पावसानं कपाशी आणि सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतात पावलाभरपेक्षा जास्त पाणी आहे आणि या पाण्याचा निचरा होत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे. सततच्या पावसामुळे शहराच्याही सखल भागात पाणी साचलंय. शेतपिकाला बसणारा फटका यावेळेला जास्त आहे, कारण आता पीक काढणीला आल्यानंतर इतका पाऊस झाला तर पीक हातचं जाणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटते. रायगड जिल्ह्यात सुद्धा ढगांच्या गडगडाटासह जबरदस्त पाऊस झाला. या परतीच्या पावसानं जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सतत पडणाऱ्या पावसानं रस्ते जलमय झालेत. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. या पावसामुळे वीज पुरवठा सुद्धा अनेक भागात रात्र खंडित झाल्याचं पाहायला मिळालं. भात पिकाचं सुद्धा कोकणात या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. इकडे मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसानं खरीपाचा हंगाम धोक्यात आल्याचं चित्र आहे. ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस होत असल्यानं पिकांचं नुकसान होत आहे. तर येणाऱ्या काही दिवसात वेचणीला येणारा कापूस सुद्धा पाण्यानं पूर्ण भिजून गेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची आशा आहे. काही ठिकाणी थोडंफार उघडल्यानंतर शेतात पडलेला किंवा ओला झालेला पाऊस गोळा करून उन्हात वाळत टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाटावर थेट रिक्षा धावले. कुर्ला RPFकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 ऑक्टोबरला दुपारमध्ये पट्टणकडोली यात्रेच्या दरम्यान पाळणा तुटून 5 जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झाले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. आणि आता मोठी बातमी. SBIच्या ग्राहकांसाठी देशातील सगळ्यात मोठी सार्वजनिक बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणं आता महाग झालंय. बँकेनं निधी आधारित कर्ज दरात 25 बेसिक पॉईंट्सची वाढ केली. MCLRमध्येही वाढ झाली. त्यामुळे सर्व मुदतीसाठी ही वाढ झाली. SBIच्या कोट्यावधी ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. 15 ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू झाली. RBIनं रेपो रेटच्या दरात वाढ केल्यानंतर एक्सटर्नल बेंचमार्क आणि MCLR वाढीचा निर्णय झाला.
एसबीआयच्या या निर्णयामुळे कर्जाचा EMI वाढला असून व्याजाचा दर सुद्धा वाढला. हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्करनं आत्महत्या केली. इंदोरमध्ये राहत्या घरी तिनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. काही महिन्यांपूर्वी तिचा साखरपुडा झाला होता, पण लग्न होऊ शकलं नाही. 6 दिवसांपूर्वी वैशालीनं आत्महत्येचे काही संकेतही दिले होते. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून वैशाली ठक्करनं टेलिव्हिजनच्या विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं साकारलेली संजनाची भूमिका प्रचंड गाजली होती. तर ये है आशिकी या मालिकेत तिनं वृंदाची भूमिका साकारली होती. आणि कलर्स टीव्हीवरील ससुराल सिमर का या गाजलेल्या मालिकेत वैशालीनं अंजली भारद्वाजच्या भूमिकेत रंग भरले होते. सुपर सिस्टर्स मध्ये तिनं साकारलेल्या भूमिकेचं मोठं कौतुक झालं होतं. वैशाली ठक्करचा डॉक्टर अभिनंदन सिंह हुंदल सोबत साखरपुडा झाला होता. हुंदलने मागील वर्षी मिस्टर आफ्रिका हा पुरस्कार जिंकला होता. मात्र साखरपुड्यानंतर एकाच महिन्यात त्यांचं नातं तुटलं. सोशल मीडियावर वैशालीनं सीलिंग फॅन दाखवत एक रील शेअर केली होती. त्यात जिसका बंदा न हो वो पंखा घुमाए असं लिहिलं होतं. वैशालीची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. लग्न तुटल्यानंतर वैशालीचं अफेअर सुरू झालं होतं. मात्र बॉयफ्रेंडनं धोका दिल्यानं वैशालीनं आत्महत्या केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तपासात आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल. मात्र एक चांगल्या अभिनेत्रीनं आत्महत्या करून तिचं आयुष्य संपवलं. वैशालीच्या आत्महत्येमुळे ग्लॅमरच्या विश्वातील नैराश्य, एकाकीपणा आणि स्पर्धेमुळे येणारा तणाव या मुद्द्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे वैशालीच्या चाहत्यांना तिच्या आत्महत्येमुळे धक्काच बसलाय. अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारणारी वैशाली एक चांगली अभिनेत्री होती. या पुढील काळातही तिचं करिअर नवनवी शिखरं गाठणार होतं. मात्र आत्महत्या करून वैशालीनं सगळंच संपवून टाकलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेल्या हिंदी भाषेमधील MBBS अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं. तसंच अन्य 8 भाषांमध्ये वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण देण्यावर काम सुरू असल्याचंही गृहमंत्र्यांनी म्हटलंय. स्थानिक भाषेमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. मेडिकल बायोमेट्रिक, बायोकेमिस्ट्री आणि ॲटॉनॉमी तसंच मेडिकल फिजिओलॉजी या 3 विषयांच्या हिंदीतील पुस्तकांचं अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. मेडिकल की पढ़ाई हिंदी में मध्य प्रदेश की धरती पर होगी. जो हिंदी माध्यम में पढ़ के मेडिकल कॉलेज में पहुंच तो जाते थे, लेकिन अंग्रेजी के मकड़जाल में ऐसे फंसते थे कि कई बार पास नहीं हो पाते थे. फर्स्ट सेमेस्टर में फेल होते थे, आगे कठिनाई होती थी, हीन भावना से ग्रसित होते थे. और मैं ऐसे बच्चों को भी जानता हूं जिन्हें अंग्रेजी के ना जानने के कारण प्रतिभा होते हुए भी मेडिकल की पढ़ाई छोड़ दी और कुछ तो आत्महत्या के कगार तक पहुंच गए. आज का दिन उन बच्चों की जिंदगी में नया सवेरा लाने वाला है. शिवराज सिंह सरकार ने देश में सबसे पहले मेडिकल की शिक्षा हिंदी में शुरू कर मोदी जी की इच्छा की पूर्ति की है. मित्रों, ये नई शुरुआत, आज मेडिकल की पढ़ाई हिंदी में शुरू हो रही है. कुछ समय में इंजीनियरिंग की पढ़ाई भी हिंदी में शुरू होगी और देश भर में 8 भाषाओं में इंजीनियरिंग के अभ्यासक्रम का अनुवाद शुरू हो चुका है. कुछ ही समय में देश के सारे विद्यार्थी अपनी मातृभाषा में टेक्निकल और मेडिकल एजुकेशन लेने की शुरुआत करेंगे.